श्री स्वामी समर्थ. जागे झाल्यानंतर काही वेळानंतर व्यंकटेश रमण यांना पेरियापुराण नावाचे एक पुस्तक वाचायला मिळाले. तमिळ संतांच्या जीवनाबद्दलच्या कथांचा संग्रह आहे. त्यामधील एका कथेत अरुणाचलवरील भक्तीद्वारे परमात्म्याची जाणीव झालेल्या संताबद्दल सांगितले होते. हे वाचून त्यांना डोंगराबद्दल आकर्षण वाढू लागले. जणू काही अरुणाचल त्यांना घरी बोलवत होता. त्याच सुमारास त्यांना कळले की अरुणाचल टेकडी तिरुवनमलई येथे आहे. ते त्यांच्या घरापासून फार दूर नव्हते. ऑगस्ट 1896 मध्ये वयाच्या 16व्या वर्षी व्यंकटरमण यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला. कुटुंबासाठी एक चिठ्ठी लिहून सोबत काही पैसे घेऊन ते तिरुवनमलईकडे निघाले. तिथे पोहोचताच ते थेट अरुणाचलेश्वर मंदिरात गेले, जे भगवान शिव यांना समर्पित आहे. मंदिरात दाखल होताच देवालयात त्यांना एक अद्भुत शांततेचा अनुभव आला. त्यांना माहीत होते की ते घरी आले आहे. त्या क्षणापासून रमण महर्षीने स्वतःला पूर्णपणे संन्यासी जीवनासाठी समर्पित. अरुणाचलातील सुरुवातीच्या काळात ते पूर्णपणे शांत आणि एकांतवासात राहत असे. त्यांच्या सुरुवातीच्या निवासस्थानांपैकी एक म्हणजे टेकडीच्या उतारावरील विरूपाक्ष गुहा व टेकडीच्या वरच्या बाजूला असलेले स्कंदाश्रम. ही ठिकाणे आजही भक्तांसाठी पवित्र स्थळे आहेत, जी रमण महर्षींच्या साधना व ध्यानाच्या ऊर्जेने भरलेली आहेत. जसजशी वर्षे उलटत गेली तसतसे लोकांना या तरुणाची आठवण येऊन गेली, ज्याच्या अंगातून शांतता आणि ज्ञान प्रगट होत होते. भक्त त्याच्या भोवती जमू लागले, त्यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद मागू लागले. त्याने कधी अनुयायी शोधले नाही, तरी त्यांची उपस्थितीमुळे आध्यात्मिक प्रवृत्ती असलेल्या लोकांना नैसर्गिकरित्या त्यांच्याकडे आकर्षित केले गेले. वयाच्या 20व्या वर्षी ते श्री रमण महर्षी म्हणून ओळखले जाऊ लागले. ही पदवी त्यांच्या आध्यात्मिक उंची व नम्रतेचे प्रतीक आहे. भक्तांची संख्या वाढत असूनही ते नेहमीसारखेच साधे आणि नम्र राहिले, फक्त त्यांना आतून मिळालेल्या सत्यावर लक्ष केंद्रित करत.